नमस्कार. आज आपण आलेलो आहोत तो इंद्रधनुच्या सॅम्पल बंगल्याकडे. आत्तापर्यंत आपण हा सॅम्पल बंगला सगळ्यांना दाखवलेला होता. आपण सेलिंगचा त्याचा विचार केलेला नव्हता, पण आता हा बंगला आपण सेलच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला सगळ्यांना आम्हाला दाखवायचा आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं हा व्हिडिओ आज आम्ही करतोय. या बंगल्याची जी सुरुवात होते ती प्रशस्त अशा पार्किंग मधनं होते. बंगल्यामध्ये आपलं स्वतःचं पार्किंग ही सगळ्या जमेची बाजू असते. हा बंगला आतमधनं कसा आहे तो आपण पाहूया. या माझ्या बरोबर. बंगल्याची सुरुवात सुद्धा या व्हरांड्यातनं होते. आपण म्हणतो की प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपली जो पडवी हा कन्सेप्ट आहे, कोकणातला पडवी हा कन्सेप्ट जो पूर्वापार चालत आलेला आहे, आता त्याला थोडंसं मॉडर्नायझेशनचं रूप म्हणजे व्हरांडा. या बंगल्याची सुरुवात सुद्धा व्हरांड्यातनं होते. व्हरांडा खूप सुंदर, म्हणजे या ठिकाणी तुम्ही बसून संपूर्ण फॅमिली गप्पा मारू शकता, कॉफी टेबल ठेवू शकता, कॉफीचा आस्वाद घेऊ शकता. बंगला आतमध्ये पाहूया. या बंगल्याच्या आतमध्ये आल्यानंतर प्रशस्त असा हॉल आहे. या हॉलला 12 ते 16 फुटाची हाईट आहे आणि समोर पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण सागाचा सोफा सेट, त्याचबरोबर 2 चेअर आणि सेंटर टेबल आहे. माझ्या लेफ्ट साईडला म्हणजे या साईडला 32 इंचाचा टीव्ही आणि त्याचबरोबर टीव्ही युनिट सुद्धा आहे. याच्यामध्ये एक स्पेशलायझेशन म्हणजे या प्रकल्पामध्ये आपण एक थोडंसं वेगळेपण आणलेलं आहे. ते म्हणजे जे तुम्ही पाहताय तो म्हणजे क्रिटिकल अलार्म सिस्टम आहे. कारण ज्या वेळेला सिनियर सिटीजन असतील किंवा कोणाला जर इमर्जन्सीमध्ये काही मदत हवी असेल तर हा पर्टिक्युलर अलार्म तुम्ही प्रेस करू शकता, जेणेकरून तिकडे म्हणजे तुमच्या आपल्या सिक्युरिटीला उटर वाजेल आणि सिक्युरिटी इमिजिएटली तुमच्यापर्यंत हेल्प पोहोचवेल. ही एक वेगळीच खासियत आम्ही इंद्रधनुच्या प्रकल्पामध्ये केलेली आहे. या बंगल्यामधनं आतमध्ये आलात की किचन आहे. सुंदर असं मॉड्युलर किचन आहे. 8 फुटाचा प्लॅटफॉर्म आहे आणि खाली संपूर्ण ड्रॉवर सिस्टम आहे जी आपल्या फॅक्टरीमध्ये तयार होते. प्रोमक्राफ्टच्या फॅक्टरीमध्ये हे सगळं उत्पादन केलं जातं आणि असं दर्जेदार उत्पादन आपण आपल्या प्रत्येक बंगल्यामध्ये देतो. इकडून थोडं पुढे आलं की वॉशिंग मशीन सुद्धा आहे आणि एक कॉमन टॉयलेट सुद्धा आहे. हॉलमधून आपण बेडरूम कडे जाऊया. माझ्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला 2 बेडरूम आहेत. माझी जी लेफ्ट साईडची बेडरूम आहे तिकडनं आपण आतमध्ये आलो. या बेडरूम मध्ये आल्यानंतर एक क्वीन साईजचा मोठा बेड आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे क्रॉस व्हेंटिलेशन आहे. क्रॉस व्हेंटिलेशन मध्ये हवा खूप चांगली खेळती राहते. त्याचबरोबर एक वॉर्डरोब सुद्धा आहे. 7x3चा मोठा वॉर्डरोब याच्यामध्ये आहे. हे संपूर्ण उत्पादन आपल्या प्रोमक्राफ्टच्या फॅक्टरीमध्येच होतं. इथून पुढे गेल्यानंतर राईट साईडची जी बेडरूम आहे त्या बेडरूम म्हणजे एक मास्टर बेडरूम आहे. प्रशस्त अशी बेडरूम आहे आणि याला अटॅच टॉयलेट आहे. त्याचबरोबर क्वीन साईजचा बेड, क्रॉस व्हेंटिलेशन, ही सगळ्यात जमेची बाजू आणि 7x3चा वॉर्डरोब. हा असा संपूर्ण फुल्ली फर्निश बंगला ज्याच्यामध्ये फॅन पासून लाईट पासूनची सगळी व्यवस्था आहे. हा बंगला आता आपण सेलिंगच्या दृष्टिकोनातून याचा विचार केलेला आहे. या बंगल्याची सगळ्यात मोठी USP म्हणजेच या बंगल्याचं गार्डन. बंगल्याचं गार्डन खूप सुंदर झालेलं आहे. फुलांचं गार्डन आहे, याच्यामध्ये फळझाडं आहेत आणि मला खास करून तुम्हाला दाखवायचं आहे ते म्हणजे या बंगल्यातलं आंब्याचं झाड ज्याला फळं लागायला सुरुवात झालेली आहे. मला खात्री आहे की पुढच्या वर्षामध्ये या झाडाचा आंबा आपण खाऊ शकता. इथून पुढे आल्यानंतर गार्डनमध्येच फळांची भरपूर झाडं म्हणजे केळीचं झाड आहे आणि त्याचबरोबर पपईचं झाड सुद्धा आहे आणि पपईच्या झाडाला भरपूर पपया लागलेल्या आहेत. असा हा इंद्रधनु मधला सॅम्पल बंगला आता हा सेलिंग करता उपलब्ध आहे. हा बंगला म्हणजे 769चं हे स्ट्रक्चर आणि त्याचबरोबर 2.25 गुंठ्याचा प्लॉट, संपूर्ण फर्निचर सहित असलेला बंगला, ज्याचा सुंदर बगीचा सुद्धा अगदी सुंदर झालेला आहे, ज्याच्या झाडांना फळं लागलेली आहेत, असा हा बंगला निव्वळ 55 लाखामध्ये उपलब्ध आहे.
माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, कारण आता एप्रिल महिना आहे, सणासुदीचे दिवस आहेत, रामनवमी, हनुमान जयंती आणि अक्षय तृतीयाचे दिवस आहेत. या सणासुदीचं औचित्य साधून तुम्ही हे कोकणातलं घर आपल्या नावे करू शकता, कारण प्रत्येकाला गाव हे हवंच.